वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. अध्याय 9 28व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत, रादर 31व्या श्लोकापर्यंत त्याचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं, म्हणून हा पुन्हा एकदा तो रेकॉर्डिंग करण्यासाठी हा पुन्हा आपण भाग घेत आहोत. तर 27व्यामध्ये 26 आणि 27 हे श्लोक झाले आणि ते खूप महत्त्वाचे आहेत हे आपण पाहिलं. 26व्यात भगवंतांनी सांगितलं, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मना. देवाला काय हो, काही चालतं, पत्र पुष्प फल वाहिलं तर चालतं. ह्याचा उपयोग पूजा टाळण्याकरता, म्हणजे आपल्याला बाकी गोष्टींना वेळ आहे पण पूजेच्या वेळी पत्रम पुष्पम फलम तोयम चालतं असं म्हणून त्यात आपण शॉर्टकट करतो. माझ्यासारखा तर एखादं नुसते अक्षता वाहतो. तर पत्रम पुष्पम फलम तोयम हे मला हे मी प्रीतीने ग्रहण केव्हा करतो की योमे भक्त्या प्रयच्छति, भक्तीने दिलं तर. भक्ती म्हणजे काय, पूर्ण समर्पित भावाने सतत त्याच्या अनन्य भक्तांना सतत त्याचं चिंतन करत असताना बाह्य उपचार मिळाले नाही मिळाले तरी चालतात हे दाखवण्यासाठी हा श्लोक आहे. हा श्लोक काय अशासाठी नाही की आपण षोडोपचारे किंवा पंचोपचारे किंवा 56 भोग म्हणतात त्या प्रकाराने सगळी पूजा आपण करू नये, हा विधी नाही आहे. अनन्य व्हावं हे मुख्य इथे सांगितलेलं आहे. जसं आपण मागच्या वेळी पाहिलं की नमिळो खावया नवाडो संतानं परिनारायण कृपा करो, म्हणजे नमिळो खावया नवाडो संतानं हे महत्त्वाचं नाही आहे. तसं इथे पत्रपुष्प फूल हे वाहिलं तर चालतं हा विधी सांगितलेला नाही आहे. पण तुम्ही निष्काम प्रेम आज तुमच्या अंतःकरणात निर्माण झालं, दोन सांगितलं आहे की भक्त्या प्रयच्छति आणि प्रयतात मनहा. प्रयतात मना याचा अर्थ आणि भक्त्युपहृतम म्हणजे प्रेमपूर्वक अर्पण केलेले, भक्तांनी अर्पण केलेले, भक्त्या म्हणजे अगदी प्रेमाने भक्तांनी प्रेमपूर्वक अर्पण केलेले. आणि प्रयतात्मना, प्रयतात्मना म्हणजे त्याचं प्रयत म्हणजे त्याचे यत्न जे आहेत ते विशेष अशा यत्न त्यांनी मनशुद्धीकरता केलेले, म्हणजे शुद्ध मन झालेला आहे तो. अशा शुद्ध अंतःकरणाने वाहिलेलं मी प्रेमपूर्वक घेतो. आणि ते शुद्ध अंतःकरण नसेल तर षोडशोपचार पूजा जरी केली तरी ती भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. आपण म्हणतो नैवेद्य दाखवला की देव पण म्हणतो मी पाहिला. पण प्रेम अंतःकरण असेल नामदेव महाराजांसारखं तर भगवान स्वतः सजीव होऊन तो त्यांचा घास खातायत. आचार्य महाराजांना स्वतः देवीने दूध पाजलेलं आहे. तर त्यामुळे देवाला काहीही चालतं म्हणून पूजा नुसतं एखादं पान व्हायलं हा उद्देश या श्लोकाचा नाही आहे, असा चुकीचा अर्थ घेतला जातो. म्हणून हे पुन्हा एकदा सांगावं असं वाटलं. आणि तर हेच 26व्यात सांगितलं. आणि 27व्यात सांगितलं, यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. म्हणजे जे तू करतोस, जे ग्रहण करतोस, जे ज्याचं हवन करतोस, जुहोशी म्हणजे हवन करणं, जे तपश्चर्या तप करतोस ते सगळं मला अर्पण कर. म्हणजे तपाचा, आपल्या साधनेचाही अहंकार सोड, मला अर्पण कर. याचा अर्थ खरं अर्पण, कर्म अर्पण केव्हा होतं, जेव्हा ते कर्म करतानाच ईश्वरच करतोय, आपण निमित्त मात्र आहोत. किंवा आपण निमित्त मात्रही नाही तर त्याच्याही पुढची अवस्था तो तर ज्ञानी भक्त झाला, ईश्वर स्वरूप झाला. पण निदान आपण निमित्त मात्र आहोत, ईश्वराच्या कार्य ईश्वरच करून घेतोय, ही जेव्हा बुद्धी होते तेव्हा ते खरं अर्पण आहे. आणि तपही अर्पण झालं पाहिजे, नाही तर त्याचाच अहंकार येतो. माझी अशी साधना झाली, मला अशा अनुभव आले,
किंवा मला कशाचा अहंकार नाही, कोणी बोललं तरी मला लागत नाही, असा अहंकार नसण्याचाही अहंकार येऊ शकतो. म्हणून तो सगळा त्याग करून पूर्ण सर्वस्व ईश्वराला अर्पण केलं. हे आत्मनिवेदन भक्तीच भगवंतांनी इथे सांगितलेले. असा जो भक्त आहे त्यांनी काही दिलेलं भगवंताला चालतं, हेही त्यात आलेलं आहे. तर आता 28वा श्लोक घेऊ. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनै संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनै. एकदा सगळं मला तू जेव्हा अर्पण करशील, 27व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी तू कसा होशील तर संन्यास योग युक्तात्मा. संन्यास योग म्हणजे कर्माच्या फलासक्ती सोडून ते ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारा असा तू झालास, तर त्यांनी काय होतंय, शुभ अशुभ सगळ्या फलाचा तू करता आहेस ही तुझी भावना गेली की त्याचं कर्मफलही गेलं. फलस्वरूप कर्माचा बंध होतो, शुभ कर्माचाही बंध होतो. कारण स्वर्गाला जावं लागतं. जर ती अहंकारयुक्त सत्कर्म घडली तर स्वर्गभोग करावा लागतो. म्हणूनच ध्रुवाच्या उदाहरणात सांगतात, ध्रुवानी मागितलं, अढळ पद मागितलं आणि ते मिळाल्यानंतर त्याला पश्चाताप झालेला आहे की ईश्वराचं सानिध्य न मागता हे मी काय मागितलं. पण त्याला इलाज नाही. तो जो पुण्यकर्म तप त्याचं घडलेलं आहे ते त्याला भोगावं लागलं, त्याला त्या अढळ पदावर थांबावं लागलं. तर अशा प्रकारे जेव्हा तत्कुरुष्व मदर्पणम हे भगवान सांगतात, त्याप्रमाणे जर संन्यास योगाने युक्त होऊन सगळं ईश्वरार्पण बुद्धीने कर्म घडलं तर कर्मबंधन लागत नाही. आणि मोक्षसे कर्मबंधनात, कर्मबंधनापासून मुक्ती म्हणजे साक्षात मोक्षच आहे. कारण आपण सच्चिदानंद स्वरूपावर जो काही अध्यास आहे तो त्या कर्मबंधनामुळे ते गेलं, कर्माचा लेश गेला की आतलं सच्चिदानंद स्वरूप आहेच, ते मिळतं असं नाही, ते आहेच तिथे. त्यामुळे तो विमुक्त होऊन जातो. विमुक्त, विशेष मुक्त म्हणजे काय, तो कायमचा त्यातनं होतो. म्हणजे असं नाही की ते तेवढा पुरता त्याला समाधी लागली आणि मग परत बंधनात अडकला, असं होत नाही. तो कायमचा बंधनातनं मुक्त होतो असं भगवान सांगतात. आणि माम उपैष्यसी, मला प्राप्त होतो. म्हणजे त्याच्याही पुढे पराभक्तीही त्याला प्राप्त होते, हेही त्यात सुचवलेलं आहे भगवंत. आणि असा जो महात्मा आहे त्याची लक्षणं पण सांगतात काय आहे ते भगवान. आणि ही एकच गोष्ट अशी आहे की गीतेत पुन्हा 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 भगवान सांगतायत. कोणती गोष्ट तर ते आता 29व्यात पाहू आपण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. म्हणजे समोहम सर्वभूतेषु, सर्वभूत इथे रथा हे शब्द दोनदा भगवंतांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेला, 12व्या अध्यायातही तो आलेला आहे. समोहम सर्वभूतेषु किंवा समसर्वभूतानाम, असं सर्वभूतांच्या ठिकाणी समभाव किंवा त्यांच्याबद्दल रत राहणं, हीच केवळ एक गोष्ट आहे की पुन्हा पुन्हा गीतेत भगवंतांनी सांगितलेलं, त्यांनी आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. आता सम म्हणजे काय, सम म्हणजे सारखं आपल्याला मराठीत अर्थ माहिती आहे, तोही एक अर्थ आहे. पण सम म्हणजे त्याच्यातलं वैषम्य गेलं. वैषम्य म्हणजे वेगळेपणा. सर्व जग हे सच्चिदानंद परब्रह्म आहे, ही समत्व बुद्धी आहे. आणि त्या समत्व बुद्धीतच चित्त राहणं याला समाधान असं म्हटलेलं आहे. किंवा त्याच्यातच चित्त लावणं याला समाधी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे ह्या समाधान या शब्दाचा अर्थ मराठीत आपण साधं सॅटिस्फॅक्शन इंग्लिशच्या समान अर्थ असा घेतो. पण समाधान म्हणजे त्या ज्या तत्वाच्या ठिकाणी कमी जास्त असा विषमता नाही, लांब जवळ असं कोणतंही द्वंद्व नाही, असं असं ते ईश्वर तत्व, तिथे आधान, हे समाधान आहे. तर समोहम सर्वभूतेषु म्हणजे मी
सर्व भूतांमध्ये समभावाने आहे, म्हणजे सच्चिदानंद रूप हे सर्वत्र सारखंच आहे. विभूती योग पुढे सांगणार आहेत भगवान. त्याचं कारण म्हणजे आपण मायेत असताना कुठे कुठे ते प्रकट रूप आपल्याला कळून निदान तिथे तरी मन लागावं. पण मायेच्या पुढे गेल्यानंतर वासुदेवच सर्वम ही अवस्था, तिथे सर्वत्र ईश्वराचा एकसारखा प्रकाश सच्चिदानंद स्वरूप ह्या अनुभवाला येणार आहेत. आणि म्हणून भगवान इथे सांगतायत की सगळ्यात भूतात समभावाने मी व्यापून राहिलं, म्हणजे तो सम म्हणजे सच्चिदानंद रूपाने, कुठे कमी जास्त असं नाही, कारण ते एकसंध एकच रूप आहे. आणि त्यामुळे मला कोणी प्रिय नमे द्वेषोस्ती न प्रिया, आणि हीच वृत्ती जी आहे भगवंताची, की मला कोणाचाही मी द्वेष करत नाही, कोणी मला प्रिय नाही, हीच वृत्ती त्या संत महात्म्यांची आहे. आणि मग तरी पण मग कोणाबद्दल प्रीती भगवंताची दिसते, कोणाबद्दल नाही. ते कशामुळे होतं तर ते भगवान सांगतायत की ये भजंती तू माम भक्त्या महितेषु च आप्यहम, म्हणजे जे मला प्रेमाने भजतात त्यांच्यात मी राहतो आणि ते माझ्यात राहतात. म्हणजे ते आपोआप भगवंताचा जसं आकाशातलं पर्जन्य आहे, दगडावरही पडतो, सुपीक मातीतही पडतो. सुपीक मातीत त्यातनं झाड येतात, म्हणजे दगडावर पर्जन्य पडलं नाही म्हणायचं का तर नाही. तसं ईश्वराचं प्रेम सर्वत्र आहे. पण जे क्षेत्र शुद्ध आहे, क्षेत्रज्ञ विवेकात मन बुद्धी हे क्षेत्राचा जरी भाग असला तरी त्या क्षेत्राची मशागत करून त्याच्यात शुद्ध केलं की त्याच्यात भक्तीचं बीज अंकुरून त्याला हे ज्ञानस्वरूपी फल येणार आहे. त्यामुळे जरी क्षेत्रज्ञातला तो भाग असला मनबुद्धी, तरी त्याच्या शुद्धीनीच आपल्याला मायेच्या पलीकडे जाण्याचा रस्ता मिळतो. जसं आपण पाहिलं काट्याने जसा काटा काढतात, तसं शुद्ध बुद्धीनेच अज्ञानाचा नाश आपल्याला करायचा आहे. तर त्यामुळे जे मला प्रेमाने भजतात ते माझ्यात, त्यामुळे मय्ये व मध आधस्व त्यांना जमलेले माझ्यातच ते राहतात आणि मीही त्यांच्यात प्रकट होतो, कारण ते मद्रूप होऊन जातात. तिथे सम अवस्था ती त्यांना त्याचा अनुभव आहे. जसा मी सांगतोय की मी सर्व भूतेषु, तसा तोच अनुभव त्यांना येतो, कारण ते मद्रूप होतात. आणि आता हा 30वा जो श्लोक आहे अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे आणि भक्तियोगाचं महत्त्व सांगणार आहे. योगांची माऊली भक्ती आहे. भागवताच्या महात्म्यात, गोकर्ण महात्म्य म्हणतात त्याला, त्याच्यात भक्तिदेवीची कथा आलेली आहे की वृंदावनात नारद महर्षींना एक तरुण स्त्री रडताना दिसते आणि तिच्याजवळ दोन वृद्ध निश्चित पडलेले आहेत. ते विचारतात कोण आपण, म्हणतात मी भक्तिदेवी आहे आणि ही माझी मुलं आहेत. ज्ञान आणि वैराग्य, म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीपासूनच उत्पन्न होणार आहे. कोणी जर म्हणेल की मी ज्ञानमार्गाचा अभ्यासक आहे किंवा साधक आहे आणि भक्ती मला माहीत नाही, तर जरूर समजावं तो रस्ता भटकलेला आहे. भक्तीशिवाय ज्ञान हे शक्यच नाही आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचे जे आधारस्तंभ आचार्य महाराज, त्यांची पण आपण कवनं पाहिली तर इतकी भक्तिपूर्ण आहेत. एकदा असंच होतं, ते आचार्य महाराज देवीच्या दर्शनाला जातात, तर देवी म्हणते की काय तू तर सच्चिदानंद अद्वैत मानणार आहे, तुला तर म्हणजे मला खोटं ठरवणारा तू आहेस रूपाला. तर ते म्हणतात आई अद्वैत माझं सगळं तुझ्या मंदिराच्या बाहेर आहे. हे प्रेम आहे आणि हे प्रेम आत्ता आपल्याला कळणं शक्य नाही, कारण अद्वैत आहे आणि मग नंतर परत द्वैत कसं, हे आज आपल्याला कळत नाही. ते केव्हा कळेल, जेव्हा अनन्य होऊन आपण ईश्वराकडे लक्ष लावू, तेव्हा त्या भक्तीचा, ते मुक्तीच्या पलीकडच्या पुरुषार्थाचे आपल्याला हळूहळू ओळख व्हायला लागेल. तर ही भक्ती किती महत्त्वाची आहे आणि त्यांनी काय होऊ शकतं हे भगवान आता 30व्या श्लोकात सांगतायत.
अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. अपि चेत् सुदुराचारो भजते माम अनन्यभाक् साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सहा. म्हणजे अपिचेत म्हणजे जरी असला तर कसा, तर दुराचारो सुदुराचारो म्हणजे अत्यंत तो दुराचारी असल्याला जरी असेल, पण त्यांनी जरी अनन्य भावानी माझी पूजा केली, हे महत्वाचं आहे. ह्या श्लोकाचाही चुकीचा अर्थ लोक काढतात की काय, एकीकडे पाप घ्यायची, ईश्वराचं नाव घेतलं, आता मी साधू झालो, तर तसं नाही आहे. भजते माम अनन्य भाग, जर अनन्य भक्ती सुदूरचारी असलेल्याची ही अनन्य भक्ती जरी केली, त्यांनी केली, तर त्यालाही साधुरेव समंतव्या, तोही साधूच आहे. साधूच मंतव्या म्हणजे त्यालाही साधू मानण्यायोग्य तो आहे, कारण त्यांनी सम्यक व्यवसितोही सहा, कारण आता त्यांनी सम्यक म्हणजे योग्य असा, योग्य म्हणजे साम्य अवस्थेला जाण्याकरताचा निर्णय आहे, तो योग्य निर्णय करून व्यवसितोही सहा म्हणजे तो म्हणजे सम्यक असा, व्यवसिता म्हणजे निश्चय, तो निश्चय त्यांनी केलेला आहे आणि त्याच्याशिवाय तो दुसरं काही करत नाही आहे. त्यामुळे आपण वाल्मिकी महर्षींचं उदाहरण पाहतो. वाल्या कोळी तसं नामा कोळी म्हणूनही होऊन गेले, जे पुढे भृशुंडी ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले. तर त्याच्यातही त्यांनी, जेव्हा त्यांना पश्चाताप झाला, तेव्हा गुरूंनी दिलेलं नाम दुसरं काही नाही हे अनन्य होऊन त्यांनी ते घेतलं आणि ते साधू झाले. तर अनन्य भाग हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनन्य होता आलं तर आधी तुमची पाप पुण्य काय, तुम्हाला कोणता जन्म आहे, हे सगळं बाजूला जातं. इवन मनुष्य योनी जरी नसली, गजेंद्राचं उदाहरण आहे, मगरांनी पाय पकडलाय, अर्थात त्या गजेंद्राचा आधीच्या जन्मीचा अभ्यास आहे सगळा राजा, आणि त्याला प्रारब्धामुळे त्याची काही चुकी नसताना ऋषींकडनं शाप झालेला आहे, पण त्याची बुद्धी शाबूत आहे. तर तो गजेंद्र अनन्य भावाने हाक मारतोय की सर्व सृष्टीच्या चालक परमेश्वरा, मला असा या मकरांनी पाय पकडलेला आहे आणि ते रूपकात्मय, मकरांनी पाय पकडलेला आहे याचं रूपकाने त्यांनी ह्या संसारात मी अडकलेलो आहे, अशा दोन्ही रीतीने त्याची प्रार्थना आहे. गजेंद्र मोक्ष आख्यान खूप महत्त्वाचं आहे. आणि ते हाक मारताना विष्णू, शंकर किंवा इंद्र, गणपती असे कोणत्याही नावाने नाही, सर्वव्यापक जो परमात्मा अशी नावाने त्यांनी हाक मारलेली आहे. आणि भगवान विष्णू आलेले आहेत. इंद्र म्हणाला मला काही बोलवलेलं नाही, इतर देव त्यांच्या नावाचे अभिमानी आहेत. भगवान विष्णू हे सगळ्यांच्यातच आहेत आणि सगळ्यांचे देव आहेत, त्यामुळे ते स्वतः तिथे आले आणि त्याचा उद्धार केलेला आहे. आपण भागवतातलं नामाचं महत्त्व हे करताना आपण उदाहरण पाहतो की त्या अजामिळाने मृत्यूच्या समयी मुलाचं नाव घेतलं आणि मग ते यमदूतांना विष्णुदूतांनी पळवून लावलं वगैरे वगैरे. पण याचा अर्थ जन्मभर पाप करायची आणि नंतर मी मरताना देवाचं नाव घेतलं तर अपिचेत सुदुराचार होईल, ते होईल जर अनन्य घडलं तर. आणि जन्मभर जर आपण पापकर्म केली तर शेवटच्या क्षणी नाव येणं शक्य नाही. आपण मागेही ते उदाहरण पाहिलेलं की अजामिळाची गोष्ट पाहून एका व्यापाऱ्यांनी ठरवलं, ठीक आहे आपले आपले सगळे काळे धंदे चालू ठेवायचे, मुलाची नावं सगळी राम, विष्णू, कृष्ण, नारायण असे ठेवले. अंतकाळ जवळ आलेला आहे, यमदूतांची चाहूल लागायला लागले, त्यांनी लगेच मुलांना हाक मारली, राम, विष्णू, कृष्ण, नारायण या सगळे आले. आल्यावर हा म्हणतोय, अरे सगळे तुम्ही आल्यात, गल्ल्यावर कोण आहे? आणि त्याला मृत्यू येतोय आणि त्या गल्ल्याचा धनाचा विचार करत मृत्यू आल्यामुळे सर्पाचा जन्म मिळालेला आहे. तर त्यामुळे अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाग हे होणं फार कठीण आहे. आपण गिरीशांचंही उदाहरण पाहिलं, रामकृष्णांचे जे शिष्य जे आहेत, मदिराक्षी ह्यात सगळे गुंतलेले, पण
रामकृष्णावर पूर्ण श्रद्धा. आणि ती एक गोष्ट आपण, मला वाटते पुढच्या ह्या अध्यायाच्या पुढच्या ह्याच्यात ती येणारी आहे. हे नंतर रेकॉर्डिंग झाले त्यामुळे ती झालेली गोष्ट आहे, पण ती पुढच्या अध्यायात येणार आहे. की त्यांना काहीच करता येत नाही तेव्हा रामकृष्ण म्हणतात की ठीक आहे, मला कुलमुख्य तयारी दे, म्हणजे तुझं जे काय चाललंय ते मी करणार, असे मला माझ्याकडे तू सोपव. म्हणजे आत्मनिवेदन झालं. आणि ते दारू पिणारे किंवा मदिराक्षीच्या नादात सगळ्या थिएटर या सगळ्यात असलेले ते गिरीश, त्यांची पुढे अशी अवस्था आहे की रामकृष्णच परत जन्माला आले तसं ज्या मुलाबद्दल त्यांना वाटत होतं, तो मुलगा गेला तरीही ती रामकृष्णांची इच्छा मानून ते शांत राहिलेले आहेत. आणि पुढे 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 त्यांचा अंतही खूप योग्यांना लाजवेल अशा पद्धतीचा त्यांचा अंत आहे. तर हे अपिचेत सुदूराचारो भजन्ते माम अनन्य भाग याचं महत्त्व आहे. कारण अनन्य झालं की काय होतं हे भगवान 31व्यात सांगतात. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. भगवान आश्वासन देत आहेत, या माझ्याकडे, मी कोणालाही कसाही असला तरी अनन्य भावाने मला तुम्ही जर भजलत तर तुम्ही क्षिप्रम भवती धर्मात्मा, क्षिप्र लवकरच लगेच तुरंत, भवती धर्मात्मा म्हणतात. आपुलसारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी म्हणतात. तसं हे आहे क्षिप्रम भवती धर्मात्मा. आणि धर्मात्मा झाल्यानंतर धर्माचं फळ हे शांती आहे. शाश्वत शांती निगच्छती, शाश्वत अशा शांतीला ते प्राप्त होतात. याचं कारण म्हणजे माझा प्रण असा आहे अर्जुना की प्रतिजानीही, म्हणजे नक्की हे जाणूनच अर्जुना की नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होऊ शकत नाही. म्हणूनच भगवंतांना भक्तवत्सल भक्ताभिमानी म्हणतात. भगवंताचं जो भजन करतो त्याचा अभिमान भगवंताला आहे. आपल्याला भगवंताबद्दल जेवढा विश्वास किंवा अभिमान आहे त्याच्या कैक पटीने जास्त भगवंताला आपला अभिमान आहे. आणि ते सांगताय नमे भक्त प्रणश्यती. जेव्हा शिष्टाई करायला भगवान गेले दुर्योधनाकडे, म्हणजे हस्तिनापुरात, तेव्हा दुर्योधनाने त्यांना म्हटलं की माझ्या महालात या, आपली तिथे सोय सगळी केलेली आहे. ते म्हणतात शत्रूच्या घरी आम्ही भोजन घेत नाही. तर दुर्योधन म्हणतो आपण तर सम आहात सगळ्यांना, मग तुम्ही शत्रुमित्र हे कसं काय, आम्ही शत्रू कसे झालो. तर आमचं काय तुमच्याशी वैर नाही, तुम्ही तर आम्हाला मदतही केले. युद्ध जर म्हणजे वेगवेगळ्या वेळी बलरामजींचा मी शिष्य वगैरे जे काय असेल ते. तर त्यावर भगवान म्हणतात हो, मी तुम्हाला शत्रू मानतो, कारण पांडवांचा शत्रू जो आहे तो माझा शत्रू आहे. आणि याचं कारण का, हे मायेनी बोलत नाही आहेत किंवा ते माझे आतेचे मुलगे आहेत म्हणून नाही आहे. धर्माने वागणाऱ्याचा जो शत्रू आहे तो माझा शत्रू आहे. कारण धर्माने वागणारा हा माझा भक्त आहे आणि नमे भक्त प्रणश्यती हा माझा पण आहे. इतकं हे छान हे जे 2 श्लोक आहेत हे भक्तिमार्गाला पुढे नेण्यासाठी, आपण कितीही पतित असलो आपल्याला कुठेतरी मनात असतं की अरे आपल्याला तर इतकी पापं आपली घडलेली आहेत किंवा इतके दोष झालेत. आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला राग काम यांनी आपण पिडले जातो, त्याच्या आहारी जातोय. ते काहीही झालं तरी भगवान सतत हात करून उभे आहेत. मोठके निमिषभरी देई जे म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज, सुरुवातीला निमिष तरी द्या. ते निमिष दिल्यावर त्याचे 2 निमिष 3 निमिष वाढत जाऊन अनन्य जेव्हा तुम्हाला होता येईल तेव्हा नमे भक्ता प्रणश्यतीने किंवा योगक्षेमम वाहम्यम हे सगळं भगवान आपल्यासाठी करणार आहेत. आणि ते सुहृद आहेत. प्रत्युपकार निरपेक्षता तया उपकारिणाम ही सुहृद शब्दाची व्याख्या आचार्य महाराजांनी केली. सुहृद सर्वभूतांना म्हणजे बदल्यात काही नको आहे भगवंतांना. त्यांना केवळ आपल्याबद्दल प्रेम आहे आणि आपल्याला उद्धार व्हावा, आपण
स्वस्वरूपाला जाणावं, त्यांना जाणावं, त्यांच्यावर प्रेम करावं, हीच एक त्यांची आपली कल्याणाची इच्छा त्यांच्या मनात आहे. तर हे सगळे जे हा श्लोक किंवा 30वा 31वा किंवा तो सुहृदच सर्वभूतानाम आहे किंवा विष्णू सहस्रनामात अनुकूल हे नाव आहे, हे म्हणजे परमार्थ मार्गात जाणाऱ्या ज्यांनी आपली बोट लावले त्याच्या नावाड्याच्या रूपाने गुरु आहेत, कर्णधार आहेत आणि अनुकूल वाऱ्याच्या रूपाने भगवंत वाहत आहेत. हे भक्ती मार्गाचं महत्त्व आहे. आपल्याला काही करावंच लागत नाही. त्यांच्या चरणी आपण आपल्याला सोपवून दिलं तर ते पुढे नेणारे आहेत, हे कळण्याकरता हे फार श्लोक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राजविद्या राजगुह्य योग 9वा योग ही खरं एका पद्धतीने भक्तियोगाचं गुह्य आतलं रहस्य प्रकट करणारा असाच आहे. आता आपण इथेच थांबू. 32व्यापासून चे व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत. प्लेलिस्टमध्ये सिरियलीज आपण देतो, त्यामुळे आपल्याला एक सलग हे सगळे पाहता येतील. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.